वागलीस ना शिवा, खूप चुकीचं वागलीस, खूप चुकीचं वागलीस. नाही म्हणजे तिथे सगळे तुला जे बोलत होते ना, मलाही वाईट वाटत होतं, पण ते खरं बोलत होते ग सगळे. तू तुझ्या स्वार्थासाठी वागलीस आहे. बरं मी जेव्हा तुला सांगितलं की दिव्याशी माझं लग्न होणार आहे, तेव्हा तरी मला सांगायचं. मी मुद्दामून नाही केलं. नाही, मी मुद्दामून नाही केलं, माझ्याकडनं चुकून झालं, काहीतरी कारण होतं, मला माहितीच नव्हतं काय होतं. ही असली फालतू कारण मला नको देऊस, कळलं? मला खरं काय झालंय ते सांग, महत्वाचं कारण सांग. मी माझ्या घरच्यांसाठी केलं. तुझं लग्न ठरलंय ही बातमी मलाच एवढी धक्का देणारी होती की मला कळलं नाही की काय होतं. आणि हे सगळं जे झालं ना ते मलाही माहित नव्हतं असं काही होईल. प्लीज मला समजून घे. म्हणजे तू हे मुद्दामून केलंस? ते गुंड, ती मारामारी, तो तमाशा, या सगळ्या तू गोष्टी मुद्दामून केल्यास का? तू इतकी स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं का मला? इतकी खालच्या दर्जाला जाशील असं वाटलं नव्हतं. फसवलंस ग मला, फसवलंस मला शिवा. आपल्या मैत्रीचा विचार तर नाही केला. मी तुला कधीच माफ नाही करणार शिवा, तुला कधीच माफ नाही करणार. मी इतक्या खालच्या पातळीला जाईन असं वाटतंय का? तिथे तिथे ती गुंड लग्नात काहीतरी गोंधळ घालणार आहे अशी खबर लागली मला, म्हणून मी खबर लागली का तुला? तुला या सगळ्या खबरा कशा लागतात ग? कोण आहेस तू? आणि तुझ्या ना एकाही शब्दावर माझा आता विश्वास नाही, कारण मी नाही विश्वास ठेवू शकत तुझ्यावर. मी नाही ठेवू शकत. तू ना फक्त तुझ्या घरच्यांचा विचार केलास, तू ना माझा विचार केलास, ना आपल्या मैत्रीचा विचार केलास. तू फक्त स्वार्थीपणे स्वतःचा विचार केलास. That's it. हे ओळखलंस का मला? हा, मी हेच ओळखलंय तुला. हे रडू नकोस, आणि त्याने काही फरक पडणार नाही. अगं, या वस्तीतले हे टपोरी लोक असेच असतात. त्यांना कुणाची काही पर्वा नसते, काही फरक पडत नाही त्यांना. कीर्ती, प्लीज प्लीज थोडा वेळ गप्प बस. नाही, मी गप्पच बसते भाऊ, पण तुम्ही ज्यांनी चूक केली आहे ना त्यांना काहीच बोलू नका, मलाच गप्प करा. मी कशाला बोलते? जाऊ दे, मी काही बोलणारच नाहीये, शांत बसते. चल सुहास, अरे उठ ना. हो, हो. उठ, चल लवकर. हो, मला नाही वाटत की कीर्ती काही चुकीचं बोलते. सीता, तुला नेमका राग कशाचा आलाय? खर तर राग मलाही आलाय, पण ती शिवा दिव्याची बहीण निघाली याचा राग नाही आलाय मला. तर ते आपल्याशी खोटं बोलले याचा राग आलाय. पण मला एक कळत नाहीये, ते आपल्याशी खोटं का बोलले असतील? मला नाही माहित त्यांनी असं का केलं, पण मला दोन्ही गोष्टींचा तितकाच राग आलाय. मी त्या मुलीशी आपल्या घराचं नातं नाही जोडू शकत आता, आणि हे सगळं ना मी माझ्या आशूसाठी करते. हे बघ सीता, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? पायघड्या घालू त्यांच्यासाठी? अहो, तुम्ही बघितलं नाहीत का त्यांनी काय केलं तिकडे? सगळं तुम्ही बघितलं ना, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना काय झालं तिथे ते. हो, पण त्यात दिव्याची काय चूक? खरं तर त्यात शिवाचीही काही चूक नाही. ते खोटं बोलणे ही त्यांची चूक. मला मान्य आहे, आज जे झालं ते व्हायला नको होतं. तुला राग येणं स्वाभाविकही आहे, पण आपण शांत राहून निर्णय घ्यायला हवा.
आपण आपल्या आशूकडे बघून योग्य निर्णय घ्यायला हवा. आशू, नको इतका विचार करू आणि आधी कपडे बदलून घे जा. कसं विसरू मी? फसवलंय तिने मला माझ्या. मला ना काही प्रश्न पडलेत, त्याची मला उत्तर हवी आहेत आणि खरी उत्तर हवी आहेत. अरे ती आत्ता देत होती उत्तर, तू ऐकून घेतलं नाही. कसं ऐकून घेऊ? मला राग येत होता तिचा. मी एक तर ती माझ्याशी खोटं बोलली, तिने मला फसवलं आणि वर वर तिने मला सांगितलं की तिचं माझ्यावर प्रेम आहे. असं कोण सांगतं? माझा ना तर आता विश्वास बसत नाही तिच्यावर. एक मिनिट आशू, मला वाटत नाही की शिवाने ते गुंड बोलवले असतील. मलाही नाही वाटत आहे तिने बोलवले असतील, पण हे बघ, तिची काहीतरी सिच्युएशन असेल, काही पर्सनल कारणं असतील, ती वेळ आल्यावर सांगेल तुला. तू तू तिची बाजू का घेतोयस? दिव्याचंही लग्न मोडलं ना, त्यात तिची काय चूक होती? एक तर मी शिवाची बाजू घेत नाहीये, आणि दुसरा मुद्दा तर मान्य, दिव्याला वाईट वाटत असेल, पण दिव्या आपल्याशी खोटं बोलली नाही का रे? नाही, त्याचं वाईट नाही वाटत तुला? बघ, मला मान्य आहे, मला त्याचंही वाईट वाटतंय. बोलली ती सुद्धा खोटं, पण तिचं लग्न वाचवण्यासाठी ती खोटं बोलली ना. आणि तिची खरंच काही चूक नव्हती रे. तिला कसं वाटत असेल आता? ती रडत असेल, तिला असं वाटत असेल की मी तिला फोन करावा. हो, इनफॅक्ट मी तिला फोन केला पाहिजे. थांब, आत्ता कॉल करू नको आशू. हे बघ, तू टोकाचं वागू नको, थांब. इट्स ओके.